नमस्कार, मी अलका सपकाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते अभुदय वार्ता या युट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आजचा रंग आहे लाल। लाल रंग एक सकारात्मक ऊर्जा देत असतो। लाल रंग हा देवीच्या शक्तीचा, भक्तीचा रंग मानला जातो। लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो। आदिशक्ती देवीच्या कुंकवाचा रंगही लाल असतो, म्हणून महिलांनो लाल रंग जरूर परिधान करा। आज मी तुम्हाला एक अशा साध्या सरळ व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे, श्रीमती शांता आरोच। नमस्कार। नमस्कार। तुमचं अभुदय वार्ता या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद स्वागताबद्दल। तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू सो मच। शांताताई, मी तुम्हाला नेहमी मार्केटमध्ये बाजारातील जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून, भाजी घेणाऱ्यांकडून पैसे घेताना बघत असते। हे नेमकं काय आहे? जरा मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही हे काय करत असतात नेमकं, ते सांगाल का? हे नेमकं ताई, मी माझं दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून काम करत आहे गेली 38 वर्षापासून। अच्छा। आणि पहिल्यांदा मी 36 वर्ष ब्राह्मणवाडा पतपेढीचं काम केलं। आता मी यशो मंदिर पतपेढीमध्ये काम करत आहे। ओके। आणि हे काम करताना मला खूप समाधान वाटतं की कोणीतरी गरीब लोकांचे पैसे मी सांभाळून ठेवते आणि त्यांना वेळेला उपयोगी पडतात असे देते। म्हणजे निश्चित तुम्ही चांगलं काम करत आहात। गेली 38 वर्ष मॅडम हे काम करत आहे। तुमचं दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत आहात। कोणत्या पतपेढीमध्ये ते? मी अगोदर ब्राह्मणवाडा पतपेढीमध्ये 36 वर्ष काम केलं। आणि आता 2 वर्ष झाली, 38 वर्ष चालू झाले आहे। 2 वर्षापासून यशो मंदिर मध्ये काम करत आहे। या क्षेत्रातला काही चांगला अनुभव, तुम्हाला खूप सारे अनुभव येत असतील? हो, येतात ना। काही चांगली लोक मिळतात, चांगले पण काही मिळतात, वाईट पण मिळतात। तरी पण कधी कधी आपण एकमेकांना, हे क्षेत्रच असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्या म्हणीप्रमाणे या क्षेत्रामध्ये उतरल्यापासून मला चांगलीच लोक भेटत गेली। आपण चांगला चष्मा घातलाय, परिधान केलाय, म्हणून आपल्याला चांगलीच लोक भेटतात। आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबर रोज नियमितपणे सातत्याने जवळजवळ 300 लोकांपर्यंत मी पोहोचते रोज। आणि त्यांची बचत ठेव म्हणून बँकेत जमा करून ठेवते। त्यांना 6 महिन्यानंतर त्यांना त्यांची रक्कम मिळते आणि थोडेफार मोबदला पण त्याच्यामध्ये त्यांना मिळतो। आरोटे मॅडम गेले 38 वर्ष हे काम करत आहे। आणि त्यावेळेला तुमच्याकडे किती जण होते? सुरुवातीला मी हे क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे, मी सुरुवातीला माझं लग्न झाल्यानंतर माझी मुलं लहान होती तेव्हा मी ट्युशन घेत होते। तर ट्युशन घेता घेता माझे ब्राह्मणवाडा गावचे काही अधिकारी लोक यायचे माझ्या घरी पाहुणे म्हणून। तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे एवढी मुलं येतात तर तू बालविकास ठेव योजना चालू कर। त्या योजनेतून मग मी त्या माझ्या सगळ्या मुलांच्या पालकांना सांगितलं की मी असे 4 पैसे जमा होतील। तशा पद्धतीने माझ्याकडे 10 रुपयापासून सुरुवात केली लोकांनी। त्या 10 रुपयाचे मग नंतर मी पण सुरुवात केली की बाबा लोकांचे पैसे मी जमा करते तर मी माझे पण का करू नये। अशीच करत करत 100 रुपयापासून जवळजवळ 1500 रुपयापर्यंत लोक दरमहा भरायला लागले। त्याच्यातून माझं एक स्वतःच्या स्वकष्टाचं एक घर सुद्धा त्याच पैशातून मी उभं केलं। अरे वा, बघा 10 रुपयापासून मॅडमने जी सुरुवात केली होती, आज त्यांच्याकडे 300 लोक आहेत। म्हणजे कष्टाला कुठेही मरण नसतं। हार्ड वर्क हे खूप इम्पॉर्टंट आहे। मॅडम, तुमच्या कार्याला सलाम आहे माझा। धन्यवाद। शांता मॅडम, मला एक सांगा की यात कोणते वाईट अनुभव आले का तुम्हाला? काही अडचणी आल्या का? वाईट म्हणजे अडचणी लोकांना आलेल्या मी सॉल्व्ह केल्यात। कारण काही काही लोकांना कधी बँक काही रात्रीची चालू नसते, पैसे कुठून जमा, त्या आता झालं तुमचं एटीएम झालं, ऑनलाईन झालं, पण त्या काळामध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हा कोणाचे आई वडील जायचे तर मला माझ्याकडे रात्री 12-12 वाजता येऊन लोकांनी पैसे मागितलेत। मी त्यांच्या कामाची पूर्तता केलेली आहे। ऐन वेळेला कोणाला गरज वाटली तर मी कधी कोणाचं काम अडून दिलेलं नाही। अडचणीत प्रत्येकाला त्यांनी साथ दिलेली आहे, हे खूप वाखाणण्याजोगं आहे। ताई, तुमचा काही छंद आहे का, की असं आहे की ही माझी आवड होती आणि ती माझी राहिली, असं काही आवड आहे? कारण मी तुम्हाला त्याचं कारण सांगते। माझं 37व्या वर्षी मला वैद्यकीय प्राप्त झालं। माझी 2 मुलं होती, एक 10वीला होता, एक 8वीला होता। तर त्यांचं मी, माझे मिस्टर गेल्याच्या नंतर त्यांचं इंजिनिअरिंग शिक्षण केलं। आणि माझा एक छंद होता की मला गायनाची खूप आवड होती, पण माझं ते राहूनच गेलं। मला त्या माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते काही करता नाही आलं।
असं नाही की तुम्ही हा छंद नंतरही तुम्ही जोपासू शकता तुमची हा, आवड. कारण माझ्या आई वडिलांचा वारसा होता. माझे वडील एक भजनी मंडळाचं नेतृत्व करत होते. मला वाटत होतं की आपण पण त्यांच्यातर्फे काहीतरी आपण त्यांची जपणूक, त्यांची आठवण म्हणून आपणही पुढे जावं, परंतु मला ते करता नाही आलं. म्हणजे त्यांच्या संसाराचा गाडा ओढता ओढता त्यांची आवड ही मागे राहिली, पण तेही त्यांना वाटतं की मी अजूनही पुढे करू शकते. वाटतं, परंतु आता ते होईल की नाही होईल ते परमेश्वराला होईल, माहिती. नक्कीच होईल. एखाद्या 2 ओळी जर तुम्हाला आठवत असतील तर बोला समोर प्रेक्षकांना, काही सांगता गाण्यांचं जे तुम्हाला आवड गाण्याच्या आहे संदर्भात. येत असेल तर सांगा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, अभेर काय करसी कोल्हाळ कल्पनांचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, वाव. पुष्पास वाटते का भयऊन पावसाचे. आयुष्य त्यास आहे क्षण एकाच ना दिसाचे. अभेर काय करसी कोल्हाळ कल्पनांचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. अर्थपूर्ण गाणं प्रेक्षक आपल्याला मॅडमने दिलेले खरंच खूप छान. धन्यवाद. झटकून टाक दुबळेपणा मनाचा. मनाचा. खरंच खूप मस्त आहे, अर्थपूर्ण आहे. आमच्या अभुदय वार्ता या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश देणार आज समोर? हा संदेश देऊ शकते की आपण फक्त कष्ट करण्याची ताकद जर ठेवली, इच्छाशक्ती जर प्रबळ ठेवली, तर आपण कुठच्याही कामामध्ये आपल्याला अडचणही येणार नाही आणि परमेश्वर साक्षीने फक्त नियतीने काम करायचं. लोक आपल्याला साथ देतात आणि आपल्याला आपलं कुठच्याही कामामध्ये अडथळा येत नाही. खरंच नक्कीच खूप छान संदेश तुम्ही अभुदय वार्ताच्या प्रेक्षकांना दिलेले आहात. तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल अभुदय वार्ताकडून आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. आम्ही तुमचे आभार मानतो की मला तुम्ही ह्या संधीचा लाभ करून दिलात आणि मला इथपर्यंत नेऊन तुम्ही पोहोचवलं. थँक्यू सो मच.